सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव। महाराष्ट्र शासन मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत जी काही राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या अहवालानुसार त्या महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळे जी आर काढून अतिवृष्टी मदत जाहीर करत आलेला आहे। एक नवीन अपडेट आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये जो काय सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस झाला होता, अतिवृष्टी झाली होती किंवा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती, यामुळे तेथील शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांच्या मदतपोटी काही निधी जाहीर केलेला आहे। त्या संदर्भातला हा जी आर महाराष्ट्र शासनाने काल 29 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित केलेला आहे। आपण पाहू शकता हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागांतर्गत हा जी आर आलेला आहे। त्याचबरोबर मी काल सांगितलेल्या माहितीनुसार काल राज्याचे मुख्यमंत्री माननीय महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी समाज माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं आहे की 11,000 अतिरिक्त पॅकेज हे राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे आणि हे पॅकेज पुढील 15 दिवसात त्यांच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला त्यांचे पैसे येतील असेही त्यांनी माहिती सांगितलेली आहे। आता आपण यामध्ये कुठल्या जिल्ह्याला किती निधी भेटलेला आहे, शेतकऱ्यांना किती शेतकरी आहेत, हे सगळं माहिती डिटेल पाहूयात। आपल्याला माहितीच आहे की राज्य शासन जे काय अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक रिलीफ पॅकेज जाहीर केलं होतं 32,000 कोटीचं। त्या संदर्भातील वेगवेगळे जी आर काढून वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी निधी वितरित करत आलेला आहे। हा आपण शासन निर्णय झालेला पाहू शकता। जो काय सप्टेंबर महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्या मदतपोटी जवळपास 913 कोटी 41,16,00,000 इतक्या निधी देण्याचा शासन निर्णय झालेला आहे। या संदर्भात माहिती दिलेली आहे। ही माहिती आपण पाहूयात। आता कुठल्या जिल्ह्याला किती निधी भेटलेला आहे या संदर्भात आपण थोडीशी माहिती पाहूयात। शेतकरी बांधवांनो, जसे पंचनामे पूर्ण होत आहेत, जसे अहवाल येत आहेत, तसतशा महाराष्ट्र शासन निधी मंजूर करत आहे। आपण पाहू शकता जो काय शासन निर्णय झालेला आहे 29 ऑक्टोबर 2025चा 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेमध्ये हा जो काय निधी देण्यात येणार आहे त्या संदर्भातला हा आहे। जो 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत ही मदत देण्यात येणार आहे। आपण पाहू शकता। आपण आता डायरेक्ट कुठल्या जिल्ह्याला किती निधी भेटला आहे, किती बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती पाहूयात। आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जी काय बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती होती जवळपास 6,44,649, म्हणजे 6.5 लाखच्या आसपास शेतकरी इतके बाधित होते। त्याचप्रमाणे इथला जो काय मदत निधी आहे या जिल्ह्यासाठी, या मदत निधी लाखामध्ये दिलेला आहे। त्याला मी खूप मोठी रक्कम असल्यामध्ये कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगतो। 480.17 कोटी इतका निधी या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये दिलेला आहे। आता आपण जालना या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात। जालना या जिल्ह्याविषयी जो काही बाधित शेतकऱ्यांची संख्या होती सप्टेंबर महिन्यामध्ये ती होती 5,45,890 इतकी, म्हणजे जवळपास 5.5 लाख इतके शेतकरी बाधित होते आणि त्यांना जवळपास 356.66 म्हणजेच 356 कोटी इतका निधी भेटलेला आहे। त्याचप्रमाणे आता वर्धा या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात। वर्धा या जिल्ह्याविषयी माहिती देत असताना सप्टेंबरमध्ये जो काय अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 72,260 आणि त्यांना निधी भेटलेला आहे 76.57 कोटी। अशा प्रकारे या 3 जिल्ह्यासाठी आपण पाहू शकता। या 3 जिल्ह्यासाठी एकूण निधी जो दिलेला आहे 913,41,16,00,000 इतका निधी हा दिलेला आहे, महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे। हा निधी शेतकऱ्यांच्या थेट अकाउंट DBTमध्ये येऊन जाईल असं सांगितलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं जे काय ॲग्रीस्टॅकवर फार्मर ID अकाउंट आहे त्या फार्मर अकाउंटच्या डेटाच्या आधारे ही रक्कम पाठवली जाणार आहे। त्याचप्रमाणे ज्यांचं फार्मर ID नसेल त्यांना KYC करून घेऊन ती रक्कम महाराष्ट्र शासन पुरवणार आहे, अशी ही माहिती काल राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेली आहे। लवकरच ही निधी महाराष्ट्र शासनाच्या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येईल अशी मी अपेक्षा करतो। असेच शासनाची नवीन जी आर, नवीन माहिती, नवीन योजना पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो। एका नवीन व्हिडिओ, एका नवीन जी आरसह आपण नंतर भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।